नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज वेस्ट किचनमध्ये। तर आज मी बनवते राजभोग आईस्क्रीम। मस्त असं क्रीमी आणि टेस्टी। तर बाहेर गेल्यानंतर खूप महाग हे आईस्क्रीम भेटतं, तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी आणि कमी खर्चामध्ये बनवूया। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। 1 लिटर दुधाचा आज मी आईस्क्रीम बनवते। खूप सोपी रेसिपी आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका, कुठेही स्किप न करता। एका वाटीमध्ये मी इथे दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं। तर त्या दुधामध्ये आता कॉर्नफ्लोअर 1 चमचा, 1 चमचा कस्टर्ड पावडर आणि 1 चमचा मिल्क पावडर घातलेली आहे। हे सर्व मिक्स करून स्लरी करून घेऊया। तर इकडे आता दुधालाही उकळी आलेली आहे। दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूया आणि हे दूध आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। आणि नंतर इथे आपण साखर घालायची आहे आवडीप्रमाणे। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त, पण जास्त पण साखर घालू नका, आईस्क्रीम जास्त गोड नसते। तर इथे आता साखर पण मेल्ट झालेली आहे। नंतर जी आपण कॉर्नफ्लोअर, मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरची स्लरी केलेली होती ती घातलेली आहे। स्लरी घातल्यानंतर कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर गाठी बनतात। मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे। तर इथे आता आपलं दूध छान शिजतंय, तोपर्यंत आता आपण इकडे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे रोस्ट करून घेऊया। इथे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड घेतलेले आहेत। तर पॅनमध्ये घालून आता आपण हे हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही रोस्ट करून आईस्क्रीममध्ये घातले तर खूप छान क्रंचपणा येतो आणि मस्त असं टेस्टी पण आईस्क्रीम लागतं। म्हणून इथे मी हे सर्व ड्रायफ्रूट्स थोडेसे हलकेसे रोस्ट करून घेत आहे। आता ड्रायफ्रूट्स सर्व रोस्ट करून झालेले आहेत। आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि या तुपामध्ये मी आता खवा घालत आहे। तर खवा इथे मी 200 ग्रॅम घेतलेला आहे, तो किसून घेतलेला आहे। किसून घेतल्यामुळे लगेचच मेल्ट होतो। तर खवा तुम्ही असा मेल्ट करूनच घालायचा आहे, तेव्हाच मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं आईस्क्रीमला। तर इकडे आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे। तर इथे मी 1 लिटर दुधामधील 1 वाटी मी दूध आटवलेलं आहे, जास्त पण दूध आटवू नका। तर तिकडे दूध आपलं थोडंसं आटते तोपर्यंत इकडे आता आपण अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे। तर व्हिप क्रीम करायची आहे आपल्याला। तर इथे मी 1 कप अशी ही फ्रेश क्रीम घेतलेली आहे। आता बीटरने आपण आता ही व्हिप करून घेऊया। इथे मी फ्रेश क्रीमचा वापर केलेला नाही, जी आपण केकला वापरतो व्हिप क्रीम, ती इथे मी वापरलेली नाही। तुम्ही इथे अमूल फ्रेश क्रीमचाही वापर करू शकता। आणि याच क्रीममध्ये आता मी खवा घातलेला आहे। क्रीम व्हिप करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण खवा घालायचा आहे आणि जे दुधाचं बॅटर होतं थंड झाल्यानंतर आपल्याला हे दुधाचं बॅटर घालायचं आहे। तर आता हे सर्व बॅटर आपण आता ब्लेंड करून घेऊया। ब्लेंड केल्याने काय होते, आतमध्ये जे थोडेसे फार गाठी राहिलेले असतात, खवाचे असो किंवा दूध जे शिजवताना थोडीशी गाठ राहिली असेल तर ती पूर्णपणे निघून जाते। नंतर इथे मी वेलची पावडर थोडीशी घातलेली आहे। वेलची पावडरने राजभोग आईस्क्रीमला खूप छान मस्त असा स्वाद येतो, टेस्ट फार छान लागते। तर इथे आपलं ब्लेंड करून झालेलं आहे, अगदी स्मूथ बॅटर झालेलं आहे, मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। तर आता शेवटची स्टेप आहे इथे ही सर्व ड्रायफ्रूट्स ॲड करण्याची। तर राजभोग आईस्क्रीममध्ये भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो, म्हणून इथे आपण सर्व ड्रायफ्रूट्स घातलेले आहे या बॅटरमध्ये। आता आपण हे आईस्क्रीम सेट करायला एक डब्बा घेतलेला आहे आईस्क्रीमचा, त्या डब्यामध्ये हे बॅटर मी ओतलेलं आहे। थोडं प्रमाणात राहिलेलं होतं ती मी दुसऱ्या डब्यामध्ये सेट करणार आहे। वरतून भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे, पिस्ता, काजू, बदाम जे रोस्ट केलेले होते तेच मी घातलेले आहे। जर बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर सिल्वर पेपरने तुम्ही असा डबा रॅप करू शकता। आणि हे फ्रीजरला मी रात्रभर सेट करण्यासाठी आईस्क्रीम ठेवणार आहे। तर दुसऱ्या दिवशी मी हा सकाळी डबा उघडलेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असं हे आईस्क्रीम सेट झालेलं आहे। आता हे थोडंसं थंड झाल्यानं म्हणजे डबा थोडासा बाजूला काढून ठेवायचा आहे, लगेचच आईस्क्रीम असं स्कूप करू नका। थोड्या वेळाने आपल्याला आईस्क्रीम असं स्कूप करून काढायचं आहे। तर खूप छान एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, मस्त असं हे आईस्क्रीम निघालेलं आहे, बघू शकता। तर अशाच पद्धतीने आपण आता हे आईस्क्रीम दुसराही गोळा काढून घेऊया। तर जसं आपण बाहेर खातो राजभोग आईस्क्रीम सेम तसं झालेलं आहे, टेस्ट पण तशी झालेली आहे। आणि बनवण्याची सोपी पद्धत मी इथे दाखवलेली आहे, खूप सोपी पद्धत आहे। फक्त या आईस्क्रीममध्ये खव्याचा आणि भरपूर ड्रायफ्रूटचा वापर केला जातो, नाहीतर बाकीचं जी प्रोसेस आहे तीच आहे, सर्व आईस्क्रीमला बनवतात तेच। तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा, खूप सोपी पद्धत आहे। रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।